ते बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे पी.आय. आहेत. त्यांनी या घटनेमध्ये सविस्तर माहिती दिली. संबंधित आरोपीवरती गुन्हा दाखल तातडीने करण्यात आला. आरोपीला अटकसुद्धा करण्यात आली आणि या संपूर्ण घटनेची तातडीने संपूर्ण चौकशी म्हणजे शाळा असेल, शिक्षक असेल, त्यामधील ह्या आरोपीची चौकशी, या संपूर्ण यंत्रणेची चौकशी कालपासून सुरू झालेली आहे. यामध्ये खरं तर प्रत्येक पोलीसनी तपास करत असताना यामध्ये त्या संबंधित पीडित मुलीची, त्यांच्या कुटुंबियांची आणि खऱ्या अर्थाने त्या मानसिकतेमधून जात असताना त्यांना जर समुपदेशनाची गरज असेल तर तीच सुद्धा दिली जावी, असं महिला आयोगाच्या वतीनं हे पोलीस विभागाला सूचना देण्यात आलेल्या आहेत. आज सकाळी सुद्धा मी तपास अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता मुलीची मेडिकल तपासणी सुरू होती. त्याचबरोबर या शाळेमध्ये सुद्धा जाऊन शाळा त्यांना शासकीय परवानगी आहे, खाजगी आहे, कोणाच्या अंतर्गत चालवली जाते, कोणती संस्था घेते आहे, हे संपूर्ण माहिती ही दुपारपर्यंत आपल्यापर्यंत मिळेल. 2 दिवसापूर्वी मी स्वतः RTO ऑफिसला अंधेरी येथे भेट दिली होती आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मी त्या माझ्या समवेत संपूर्ण अधिकारी यंत्रणा त्यांची होती आणि त्या घटनेमध्ये सुद्धा मी सांगितलं, तिथं त्या मीटिंगमध्ये सुद्धा सांगितलं की ज्यावेळेस ओला उबेर असेल किंवा सार्वजनिक बसेस असतील, शाळेतल्या व्हॅन्स असतील, यामध्ये पॅनिक बटन असतं. तर हे पॅनिक बटन आता पुन्हा एकदा कुठेही प्रवास करत असताना वर्किंग वुमनची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे आणि हा सगळा प्रवास करत असताना पॅनिक बटन प्रेस केल्यानंतर तातडीने RTO ऑफिस आणि तिथून 112 गेलं पाहिजे. पण हे कुठेतरी थोडीसं नियोजनामध्ये एक ढिसाळपणा आहे. तो होताना मला परवा दिसलं नाही आणि ओघाने मी बोलून गेले की आपण सगळेजण परत एकदा बदलापूर झाल्यानंतर जागे होणार का? खरं तर दुर्दैवानं ही पुन्हा एकदा अशी घटना घडलेली आहे. घटना घडू नये म्हणूनच खऱ्या अर्थानं मी त्या ठिकाणी व्हिजिट दिली होती आणि जी यंत्रणा आहे ती चांगल्या पद्धतीने सक्षम करावी यासाठीचा हा प्रयत्न होता. पण अशा घटना घडू नये म्हणून आम्ही सतर्क राहतोय. पण तरीसुद्धा ही घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी, याचा पूर्ण पाठपुरावा आयोगाच्या वतीनं आम्ही करू. पण वरातीमागनं घोडा RTO विभागाचं दिसते. आता त्या स्कूल व्हॅनवरती कारवाई केली गेली, परवाना रद्द केला गेला सुद्धा तुटवण्यात आलं. खरं तर अशा सगळ्या शालेय स्कूल व्हॅनची अशा पद्धतीनं तपासणी आता या निमित्तानं होणं गरजेचं वाटतं. खरं तर एक नियमावली आहे. या नियमावलीमध्ये प्रत्येक शाळेमध्ये सखी सावित्री कमिटी असणं, शिक्षक पालक संघटना असणं, मुलींच्या ज्या वाहतुकीच्या व्हॅन आहेत त्याच्यामध्ये कंपल्सरी लेडीज केअरटेकर असणं, ही नियमावली आहे. आणि मग ह्या शाळा संस्था कोणत्या बेसवर चालतात, त्यांना एकदा नियमावली पाठवल्यानंतर केवळ पैसा कमवायचा आहे आणि शिक्षणाच्या नावाखाली हा जर आणागोंदी कारभार या संस्थेंचा सुद्धा जर चालत असेल तर त्याला शिक्षक विभागाने सुद्धा कुठेतरी त्या नियमावलीच्या माध्यमातून सातत्याने तपासणी करणं आणि ज्यांच्याकडे खरंच शासनाची परवानगी नाही आहे किंवा त्या नियमावलीमध्ये बसत नाही आहेत तर रद्द करावी. हे कशासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात ह्या शिक्षण संस्था स्वतःचे खिसे भरण्यासाठी अशा पद्धतीने सगळे नियम धाब्यावरती बसून वागतात. आता RTOने सुद्धा